काँग्रेसमध्ये गेली अनेक दिवस झालं बॅनर वॉर चालू आहे। अगोदर तुमच्या समर्थकांनी तुमचा बॅनर लावला, नंतर आता प्रतिदादा गारटकरांचा बॅनर लागलाय। असं काय झालंय का की इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी गटामध्ये कुठल्याही प्रकारची फूट नाही। माझा बॅनर लावलेला मलाच माहित नाही, त्यामुळे मी आता बॅनर लगेच मला असं कसं असतं, शेवटी बॅनर वगैरे यांनी काय होत नसतं, काय नसतं। माझा बॅनर आत्ताच लगेच फोन करून ज्यांनी लावला त्याला आता मला कळलं। मी अधिवेशनामध्ये मुंबईला होतो, आता लगेच कळल्यानंतर मी ताबडतोब तुम्हाला आता बाहेर गेल्यानंतर तो बॅनर तिथं दिसणार नाही। आणि अशी कुठं बॅनर लावून कुठे अशी कुणाची फूट असं कधी कुणाला, शेवटी स्वातंत्र्य प्रत्येकाला, त्यामुळे कोण कोणाचा बॅनर लावतो, कोण कोणाचा हे करतो। आणि मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलेलं आहे की यामध्ये आम्हाला काही हे करत नाही। वरिष्ठ जे ठरवतील सर्वच पक्षाची, आमची महायुती असेल, आझाद महायुती, त्यामुळे यामध्ये कुणी बाशिंग लावून इच्छुक नाहीये। जे वरिष्ठ ठरवतील ते आम्ही तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती, आपण विनाकारण कुणाच तरी मन दुखवल, कुणाच तरी गैरसमज होईल असं कुणीही करू नये आणि बॅनरबाजी अजिबात करू नये। मी माझ्या बाबतीमध्ये सांगतो आणि माझा बॅनर तुम्हाला थोड्या वेळाने मी आता त्या ज्यांनी कार्यकर्त्यांनी लावला त्याला आत्ताच कार्यक्रमात मला कळल्यानंतर मी त्याला फोन केलेला आहे, तो त्याला बॅनर काढायला लावलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।